बिन बोलवता एवढं पब्लिक आहे, बोलवलं असतं तर ह्याच्या दुप्पट झालं असतं. सांगली जिल्ह्याला अभिमान वाटावा. आमच्या ध्यानी मनी सुद्धा नव्हतं की जे स्वप्न आम्ही उराशी धरून बागलेलं ते स्वप्न आज हे आमच्या हिंद केसरी जोडीनं रोमन आणि सरदारनं 100% पूर्ण केलं. 100% या 10 ते 20 हजार लोकांचा आशीर्वाद, त्याबरोबर परमपूज्य सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद सुद्धा आपल्या पाठीमागे आहे. त्याबरोबर की ज्या या नंदी या बैलगाडी क्षेत्रात ज्या नंदी जो बकासूरला देव मानतो, आम्ही सुद्धा देव मानतो, त्याचे सुद्धा आशीर्वाद आमच्या पाठीचे आहेत. त्यामुळे तर आम्हाला हे यश मिळालं. सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद हे आम्हाला मिळाला आणि मैदान त्यांनी निरस्त केलं, कुणाही अन्याय केला नाही. ते बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष आबांचे पण आभार मानतो, पण त्यांच्यामुळे आपण हा सगळा दिवस बघू शकतो बैलगाडी क्षेत्रातला. आणि आपले पैलवान वाईज त्यांचे पण आभार मानतो, त्यांनी बैलगाडी क्षेत्राला शिस्त लावली का तर त्या माणसाने प्रमाणावरती ग्रामस्थ अख्खं गाव एकत्र झाले. हो, सगळं गाव एकत्र झालं. आम्हाला वाटत पण नव्हतं एवढं मोठी सगळे एकत्र येतील, पण आज सर्वजण एकत्र आले, ते पण बैलांच्या प्रेमापोटी आले. त्यांचा आशीर्वाद आहे आमच्यावरती आणि असाच कायम आशीर्वाद राहणार आहे. कारण का इकडच्या माणसांचं वाघवाडी ही वाळवा तालुक्याचा पूर्ण कष्ट असते बैलासनी. काय वाटलं दादा तुम्हाला मॅट गिफ्ट द्यावं? आपल्या भागातला गरीबाचा बैल हिंद केसरी झाला म्हणजे माझाच झाल्यागत आहे, म्हणून मी त्याला माझ्या परीनं माझ्या ताकदीने मी आमच्या ग्रुपकडून गिफ्ट देतो.
कैलासवासी कोकण केसरी धाडस मित्र परिवार यांच्याकडून दोन्ही हिंदी केसरी बैलांना फोम मॅट आम्ही गिफ्ट म्हणून देत आहे. वा वा, गिफ्ट दिली मॅट. गिफ्ट दिले. काय वाटलं दादा तुम्हाला मॅट गिफ्ट द्यावं? आपल्या भागातला गरीबाचा बैल हिंदी केसरी झाला म्हणजे माझाच झाल्यागत आहे, म्हणून मी त्याला माझ्या परीने माझ्या ताकदीने मी आमच्या ग्रुपकडून गिफ्ट देतो. मॅट गिफ्ट देतात दोघांना फोम पण. मॅट दोन्ही बैलांना दोन्ही. तुमचं नाव काय दादा? वैभव शिवाजी जाधव. बरं, आणि तुमचं कुठलं शॉप आहे? शॉपचं नाव? शिवशंभू डेअरी फार्म. बरं बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. नमस्ते, नाव आपलं? सचिन सर्जेराव वाघ. बरं, काय सांगाल? काल जे पुशेगावचे हिंदी केसरी मैदान झालं तर सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादानं आम्ही तिथे एक नंबर केला की ओरिजिनल हिंद केसरी 2024चा मानकरी आमचा घरचा साथ ठरला. रोमन आणि सरदारची गाडी, त्या गाडीचे ड्रायव्हर होते बारीक ड्रायव्हर सुरुल हे यांनी गाडी आजच्या चांगल्या पद्धतीने पळवली. त्याचबरोबर मी तर तमाम शर्यत शौकीन जमलेत त्यांचं मी पुन्हा आणि एकदा मनपूर्व आभार मानतो की आमच्यावर प्रेमापोटी इथपर्यंत लांब काय सांगाल? संबंध अख्खं गाव आलंय वाघवाडी. 100% गाव पण आले, आमचा भाग आला, वावा तालुका, शिराळा तालुका असेल, सांगली जिल्ह्यातून मान्यवर आले. त्याबरोबर यूट्यूब चॅनेल तुमचं सुद्धा मी मनापासून पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. सांगली जिल्ह्याला अभिमान वाटावा. सांगली जिल्ह्याला अभिमान वाटावा. आमच्या ध्यानी मनी सुद्धा नव्हतं की जे स्वप्न आम्ही उराशी धरून बाळगलेलं ते स्वप्न आज या आमच्या हिंद केसरी जोडीनं रोमन आणि सरदारनं 100% पूर्ण केलं. आमचे म्हणजे डोळ्याचं पारणं सगळ्या जनतेची पिढली ती पिढली आणि आमचं सुद्धा पांकी ज्यांना एवढ्या चांगल्या पद्धतीने आम्ही संगोपन करून ट्रेनिंग देऊन जे केलं त्यांनी सुद्धा वाघवाडीला बैलगाडी शर्यतीचा आणि नामांकित बैलांचा इतिहास आहे. काय सांगाल? 100% वाघवाडीला जुन्या काळापासून ज्यावेळी 100 रुपये बक्षीस असायचं, 15 रुपये डिपॉझिट असायची, त्यावेळेपासून आमच्या इथं सुद्धा बैलगाडी शर्यती परंपरेनुसार हनुमान जयंतीच्या यात्रेनिमित्त भरवली जात होती. फक्त बंदीच्या काळात फक्त आमच्या इथं शर्यती झाल्या नाहीत, पण बंदीच्या काळात सुद्धा आमच्याकडे बैल होती, तिथून पुढे राहणार आणि इथून मागे सुद्धा होती. काय सांगाल? एक गावाचा एक अभिमान, गावाचा अभिमान म्हणजे ह्या नावासाठी जे प्रत्येक बैलगाडी मालकाला जे स्वप्न असतं की हिंद केसरी ओरिजिनल हिंद केसरी पुसेगावचा मानकरी व्हावं, ते स्वप्न आमच्या ह्या जोडीनं पूर्ण केलं. जवळपास 10 ते 20,000 लोक आहेत. काय सांगाल त्यांच्याविषयी? 100% या 10 ते 20,000 लोकांचा आशीर्वाद, त्याबरोबर परमपूज्य सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद सुद्धा आपल्या पाठीमागे आहे. त्याबरोबर की या नंदी या बैलगाडी क्षेत्रात ज्या नंदी जो बकासूरला देव मानतो, आम्ही सुद्धा देव मानतो, त्याचे सुद्धा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत. त्यामुळे तर आम्हाला हे यश मिळालं. गावागावात रोमन आणि सरदारचे बॅनर लागले चौका चौकात. एका सर्वसामान्य 2 कुटुंबामधली दोन्ही बैल आहेत. काय सांगाल त्यांच्याविषयी? 100% की मी काय सांगतो तुम्हाला की त्यांनी मनी नव्हतं की जे स्वप्न आम्ही पहिल्यापासून बघतोय नी बैलगाडी पळवतोय, बैल पळवतोय, ते स्वप्न या जोडीनं आमचं पूर्ण केलं. आणि भागातून सकाळपासून कमीत कमी 350-400 कॉल आलेत मला की बाबांनो अभिनंदन यासाठी की आपलं प्रेम आहे. बैलगाडी शौकीनांसुद्धा मी आभार मानतो की आपल्याला भरभरून प्रेम दिलं आणि इथपर्यंत ते आलेत, लांबून आलेत, परगावून आलेत. ज्यावेळेस बैल पळतात त्यावेळेस गावाचं नाव, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव होत असतं. महाराष्ट्राच्या नकाशावरती पुन्हा एकदा वाघवाडीचं गावाचं नाव झळकू लागलंय. 100% वाघवाडी गावाचं नाव पहिल्यापासून होतं. मोठा लक्ष आमच्या गावातूनच घडला. त्यानंतर बरीच बैल झाली, पण हिंद केसरी पुशेगावचा 1 नंबरचा मान कधी आम्हाला मिळाला नाही. आमच्या गाड्या जात होत्या, गटाला राहायच्या, शेमीला मार खायच्या, पण या जोडीनं आमचं जे स्वप्न होतं, जे आमच्या घरातल्यांना किंवा मित्रपरिवार बाकीचे जे शरीर शौकीन आहेत आपल्या बरोबर असतात, हितचिंतक असतील, तुम्ही युट्यूब चॅनेल हे बाकी सगळ्यांचं आशीर्वाद आपल्या पाठीशी राहिलं म्हणून आपण हा काल यश संपादन करू शकतो. बरं बरं, चालते, धन्यवाद. नमस्कार, प्रेक्षकांना सांगा. आदित्य लाड. काय सांगाल? तुमचा कोणता बैल पळतो? सरदार रोमन. सरदार पळतो. काय सांगाल? कशा पद्धतीने काल मैदान होतं? कशा पद्धतीने मैदान झालं काल? मैदान खूप छान झालं. बरं, आणि आज वाघवाडीमध्ये ज्या पद्धतीनं मिरवणूक काढण्यात आली, काय सांगाल त्याच्याविषयी? त्याच्याबद्दल मिरवणूक आपली सगळी गावाची चौथी मिरवणूक काढायची. हिंदी केसरी पहिलं झाली आपली, दिसत नाही हिंदी आपली झाली. एवढ्या मोठ्या संख्येनं आज गावातले ग्रामस्थ एकत्र आल्यात, काय सांगाल त्याविषयी? प्रेक्षकांचे प्रेम बैलांच्यावर, आपल्या गावाचं नाव, तालुक्याचं नाव केलं. मग आणि परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद अजून काय सांगाल? रोमन विषयी काय सांगाल? रोमन पण दोन्ही कांदे आत बघतो. रोमन दादा नमस्ते, तुमचं प्रेक्षकांना नाव सांगा. नमस्ते, माझं नाव प्रमोद राजाराम वाघ. बरं, काय सांगाल? आज गावामध्ये एवढी भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली,
त्याविषयी काय सांगाल? महत्वाचं म्हणजे मी सर्व गावाचे आभार मानतो. ते सर्व एकजुटीने आले, त्यामुळे आम्ही हा मोठा मिरवणूक काढू शकलो. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ग्रामस्थ अख्खं गाव एकत्र झाले. हो, सगळं गाव एकत्र झालं. आम्हाला वाटत पण नव्हतं एवढं मोठी सगळे एकत्र येतील, पण आज सर्वजण एकत्र आले, ते पण बैलांच्या प्रेमापोटी आले. सांगली जिल्ह्यामध्ये भरपूर मोठी चर्चा आहे रोमन आणि सरदारची, काय सांगाल? रोमन सरदार सांगायचं एवढं कमीच आहे, कारण त्यांनी आम्हाला नव्हत्याच होतं करून दिलं. त्यांच्याकडे आम्ही अपेक्षा बाळगलेली, ज्यावेळी घेतली बच्चे त्यावेळी त्याच आमच्या अपेक्षा त्यांनी पूर्ण करून दिल्या आणि मग आम्ही सर्व गावाची अपेक्षा पूर्ण केली. गावाला ड्रायव्हर विषयी काय सांगाल? ड्रायव्हर हा आमचा ड्रायव्हर नसून हा आमचा भाव असल्यासारखा आहे. भाऊ आहे. कारण की त्यांच्याशिवाय आम्ही काही नियोजन करत नाही. कारण गाड्या नाही तेच असतात, कारण त्यांना जजमेंट माहित आहे कोणाचा कुठला. आज तुम्ही तुमच्या ग्रामदेवताच्या मंदिरात एवढा मोठा सत्कार वाटलं होतं का? एवढे मोठे गुच्छ, पेढे असतील, हार असेल, शाली असेल, एवढा मोठा सन्मान केला जातोय तुमचा? नाही, असं कधी वाटलं नव्हतं. बरं, वाटलं नव्हतं, मग काय सांगाल? पण आज तो आम्हाला पाहायला मिळाला. बरं. आणि आजची जी पब्लिक होतं, ही जबरदस्त पब्लिक आलं होतं, काय सांगाल त्याविषयी? हो, सर्व मित्र परिवार जे बाहेरून गावून आलते त्यांचं पण मी सर्वांचा मनापासून आभार मानतो. त्यांनी वेळात वेळ काढून आमच्या इथं मिरवणुकीसाठी उपस्थित राहिले त्याबद्दल. बरं. आणि ज्या पद्धतीनं कालचं मैदान झालं, मैदानाविषयी सांगा. मैदान महत्वाचं म्हणजे पुसेगावचं मैदान, सेवागिरी महाराजांचे आशीर्वाद ते आम्हाला मिळाला आणि मैदान त्यांनी निरस्त केलं, कुणाही अन्याय केला नाही. ते आता म्हणजे आपले अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष आबांचे पण आभार मानतो, पण त्यांच्यामुळे आपण हा सगळा दिवस बघू शकतो बैलगाडी क्षेत्रातला. आणि आपले पैलवान पाहिजे त्यांचे पण आभार मानतो, त्यांनी बैलगाडी क्षेत्राला शिस्त लावली का तर त्या माणसानेच लावली. त्या माणसाला कोणी काही करू शकत. अशा पद्धतीनं मैदान झालं कालचं. मैदान एक नंबर रास्त झालं. आजचं जे गावामध्ये तुमचं स्वागत करण्यात आलंय आणि एवढा मोठा डीजे लावला आहे, जवळपास 10,000 ते 20,000 माणसं आहेत, दिवाळी साजरी करण्यात आली गावाला, कसं वाटतंय? वाटतंय ते काय स्वप्नाच्या पलीकडचं आहे. वाटत नव्हतं एवढ्यावर आपण. तुम्हाला अक्षरशः जेवढी मिरवणूक चालू आहे तर तुम्हाला मिरवणुकीमध्ये अजिबात चालून दिलं नाही, खांद्यावर घेतलंय सगळं उचलून, काय 100% माझ्या गाववाल्यांनी व इथल्या ग्रामस्थांनी सगळ्या भागातल्या लोकांनी मला खाली नाही मिरवणुकीत पूर्णपणे उचलूनच घेतला कडबा. चालू द्या. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, कसा आनंद आहे आजचा? आजचा खूप मोठा आनंद आहे हा. आजची जी भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली, सर्वसामान्याच्या नशिबात असा योग कधी येत नाही, काय वाटतं तुम्हाला? काय चांगला चांगला जोर आलेला आहे. असं काय वाटलं नाही कधी आपण एवढ्यावर जाईल. चालतंय, धन्यवाद. आपल्या समवेत आहे रेटरे धरणचं रन मशीन हिंद केसरी अच्युत ड्रायव्हर. काय सांगाल अच्युत ड्रायव्हर, आज तुमचा भाऊ बारीक ड्रायव्हर हिंद केसरी ड्रायव्हर झाला पुसेगावच्या मैदानामध्ये? आज भागात वाळवा तालुक्यात पहिल्यांदाच पुसेगावचा मान भेटला 1 नंबरचा आणि माझ्या गावाशेजारीच गाव आहे वाघवाडी आणि पहिल्यांदा वाघवाडीत पुसेगावचा मान आलेला 1 नंबरचा. आणि बारी ड्रायव्हर काय माझ्या भावागतच आहे, त्यामुळं नवीन चेहरा आपल्या महाराष्ट्राला दिसला पहिल्यांदाच. काय सांगाल, महाराष्ट्रामध्ये जबरदस्त चर्चा आहे वाघवाडी गावाची? चर्चा म्हणजे घरची गाडी त्यांची पाहिली नाही, 1 नंबर गाडी पाहिली. आणि वाघवाडीच्या 2 वाघांनी कमाल केली का? 100% कमाल केली. पुसेगावचं सगळं लक्ष मैदानचं वाघवाडीच्या गाडीनं वेधून घेतलं. आणि आज तुम्ही आला, मी बऱ्याच ठिकाणी जातो, बऱ्याच ठिकाणी मिरवणुका होत्यात, पण आजची वाघवाडीची मिरवणूक रेकॉर्ड ब्रेक होती. 1 नंबर आहे. सगळं 10,000 ते 20,000 वाघवाडीचं पूर्ण गाव सगळं एकत्र झालंय ना, त्यामुळे पूर्ण 2 बैलांना गावामध्ये एकी करून दाखवली. 100% एकी करून दाखवली. बिन बोलवता एवढं पब्लिक आहे, बोलवलं असतं तर ह्याच्या दुप्पट झालं. बरं. आणि हे विशेष म्हणजे काय सांगाल, कशी गाडी चालवली तुझ्या बारक्या भावानी? बारी ड्रायव्हर कोणती गाडी हाणायला नाही बोलत नाही आणि तो आमच्या भागातला सलगरी किंग आहे. सलगरी कारण का त्याला कोणती पण गाडी येते तो 100% हाणतोच. पुसेगावच्या परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांना नशीब पालटलं. 100% म्हणजे मागच्या वर्षी सुद्धा वाळवा तालुक्यातला चालक हिंद केसरी झाला, ह्या वर्षी सुद्धा वाळवा तालुक्यातला चालक हिंद केसरी झाला. काय सांगाल, एकाच तालुक्याला दुसरं वर्ष आता तुम्हाला? सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आहे आमच्यावरती आणि असाच कायम आशीर्वाद राहणार आहे, कारण का इकडच्या माणसांचं वाघवाडी ही भाग वाळवा तालुक्याचा पूर्ण कष्ट असते बैलासनी, त्यामुळं ती दावलं आज वासरांनी. वाघवाडी गावाला खूप जुनी परंपरा आहे, नामांकित बैल होऊन गेलेली. वाघवाडीत अनेक महाराष्ट्र केसरी आणि हिंदी केसरी झालेले आहेत बैल, मी स्वतः बघत आलेलो आहे. बारक्या भावाला कान म्हणतात? कानमत्र म्हणजे आता जशी व्यवस्थित हाय चालू त्याचं गाडी हाणायचं तसं कायमस्वरूपी व्यवस्थित चाललं.